नमस्कार मंडळी, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. असं म्हणतात की स्वर्ग लोकांमध्ये एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होता. लक्ष्मी माता म्हणू लागली की मी श्रेष्ठ आहे, तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की कोण श्रेष्ठ आहे, तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इमानदार राजाकडून त्याचा न्याय करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता. ते त्यांच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. शनिदेव आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजाजवळ गेले आणि त्यांना त्याची समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्ये हे सिद्ध होत नाही आहे की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा. शनिदेव आणि माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या धर्मसंकटात अडकले. त्यांना समजतच नव्हतं की दोघांमध्ये मोठे कोणाला म्हणावं. जर शनिदेवाला मोठे सांगितले तर माता लक्ष्मी रुसेल, आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल. आणि जर शनिदेवाला नाराज केलं तर शनिदेव त्यांचा कोप करून माझं पूर्ण राज्य नष्ट करून टाकेल. राजासाहेब निर्णय घेताना विलंब करत आहेत. हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना 1 महिन्याचा अवधी देऊन तेथून निघून गेले. त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्यानंतर तुमच्याजवळ येऊ, तेव्हापर्यंत तुम्ही या गोष्टीवर पूर्णपणे विचार करा. मित्रांनो, माता लक्ष्मी आणि शनिदेव परत गेल्यानंतर राजा हर्षवर्धनची झोप पूर्णपणे उडाली होती. ते प्रत्येक क्षणी फक्त याच गोष्टीचा विचार करायचे की 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू, मी काय निर्णय देऊ. राजा हर्षवर्धन समोर खूप बिकट परिस्थिती होती. त्यांना माहीत होते की एकाला मोठे सांगितले तर दुसरा नाराज होईल आणि त्यांच्यावर त्याच्या राज्याचा खूप मोठं संकट येऊ शकतं. राजा हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती. पतीला अत्यंत चिंतेत पाहून राणीने विचारलं, महाराज, तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त दिसत आहात? कृपया तुमचे जे काही दुःख असेल ते मला सांगावे. राजाने त्याच्या पतीला सर्व हकीकत सांगितली. राणीने राजाला एक मार्ग सांगितला. हे बघा राजासाहेब, तुम्ही स्वतः कोणालाही मोठा किंवा छोटा सांगू नका. त्यांच्या जागेवरती दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये मोठा कोण आहे या गोष्टीचा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक सोन्याचं आणि चांदीचं सिंहासन बनवा. दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. सोन्याचं सिंहासन तुम्ही तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला लावा, तर चांदीचं सिंहासन डाव्या बाजूला लावा. 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूचा आसन ग्रहण करतील, कारण माता लक्ष्मी ही माता स्वरूप आहे, आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा ते तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देऊ नका. जेव्हा ते खूपच जास्त विचारतील तेव्हा त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच घेतला आहे. मी काय उत्तर देऊ? राणी यशोमतीचं बोलणे राजाला पुरेपूर पटलं. दर्शक मित्रांनो, 1 महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारात आले. तेव्हा तेच घडलं जसं राणीनं सांगितलं होतं. माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. जेव्हा त्याने दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे या बाबतीत राजाजवळ निर्णय मागितला, तेव्हा राजानं सांगितलं की तुम्ही दोघांनी स्वतःच तुमच्यामध्ये मोठा छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे. यामध्ये मी काय सांगू शकतो? दर्शक मित्रांनो, हे ऐकून शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले. माता लक्ष्मी राजाला म्हणाली, हे पुत्र शनिदेव, तुमच्यावर नाराज झाले आहेत, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठं संकट येऊ शकतो, परंतु तू चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेल. शनिदेव राजावर अशा प्रकारे कोपला की त्याच्या राज्यावर भयंकर प्रमाणात दुष्काळ पडला. लोक उपाशीपोटी मरू लागले. सर्व प्रजा, पशुपक्षी हर्षवर्धन राजाचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची अशी दशा पाहवत नव्हती. 1 वर्षानंतर राजाने त्याचं राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. आता राजा त्याच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघाले. एका पिशवीमध्ये राजाने काही दागिने, हिरे बांधून घेतले. त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील. या वस्तू विकून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो. राजा राणी घरातून बाहेर निघाले की त्याच वेळेला मोठं वादळ आलं. चारही बाजूला अंधार झाला, त्यामुळे ते त्यांचा रस्ता चुकले. त्यांना काही समजत नव्हतं की कोणत्या दिशेला जावे.
तेव्हाच माता लक्ष्मी एका छोट्याशा कन्येचं रूप धारण करून तिथे येत आणि कंदिलाच्या मदतीने त्या दोघांनाही एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचवते. नदीवर राजा आणि राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेली. आता राजा आणि राणीसमोर समस्या ही होती की या नदीला पार कसं करावं. राजा आणि राणी या गोष्टीचा विचार करतच होते की इतक्यातच शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तेथे पोहोचले. राजाने नाविकाकडे नदी पार करून देण्याचा आग्रह केला. नाविक म्हणाला, हे बघ भाऊ, मी तुला त्या बाजूला पोहोचवू शकतो, परंतु माझी नाव खूप जास्त कमकुवत आहे. या नावेमध्ये एकदा फक्त एकच जण बसू शकतो. राजा म्हणाला, ठीक आहे, एका व्यक्तीलाच पोहोचव. दुसऱ्या किनारी प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचवलं. त्यानंतर राजाला घेऊन गेला. तिसऱ्या फेरीला त्या नाविकाने राजाच्या धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली, परंतु नाविक तर स्वतः शनिदेवच होते आणि म्हणूनच ते धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्यभागातूनच गायब झाले. आता तर राजाजवळ जे काही धन होतं ते सुद्धा संपलं होतं. त्यामुळे आता त्यांच्यावर अन्नाचं मोठं संकट आलं होतं. राजा हे सर्व देवाची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला निघाला. चालत चालत राजा एका गावामध्ये पोहोचला. त्या गावातील लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचे काम करायचे. राजा सुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्यांचा उदरनिर्वाह करू लागला. लक्ष्मी मातेच्या कृपेने राजाला जंगलामध्ये चंदनाचा बाग मिळाला. राजाने चंदनाची लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवले. आता तर राजाचे जीवन अतिशय सुखपूर्वक व्यतीत होत होते. राजा आणि राणी आनंदात होते, सुखी आहेत हे पाहून शनिदेवानी आणखी एक चाल चालली. एक व्यापारी होता जो त्या गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यात नेऊन विकायचा. आज त्या व्यापाऱ्याचं जहाज त्याच नदीकिनारी अडकलं होतं. त्याने जहाजाला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जहाज हलण्याचे नावच घेत नव्हतं. व्यापाऱ्याला काहीच कळत नव्हतं की आता काय करावे. इतक्यातच शनिदेव एका ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले, हे व्यापारी, तुझं जहाज चालू शकतो, परंतु जर एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर तुझं जहाज अगदी सहजरित्या चालू शकतो. त्या व्यापाऱ्याने तसंच केलं जसं त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं. पूर्ण गावातील स्त्रियांना बोलवलं. सर्व स्त्रियांनी त्या जहाजाला स्पर्श केला, परंतु जहाज पुढे सरकलं नाही. कोणीतरी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे, जी इथे आली नाही. व्यापाऱ्याने त्याची काही माणसं त्या स्त्रीला त्या स्त्रीच्या घरी म्हणजेच राजाच्या घरी पाठवली. व्यापाऱ्याने जेव्हा त्याची माणसं राजाच्या घरी पाठवली तेव्हा राणी यशोमतीने तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितलं की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे, मी तुमच्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. व्यापाऱ्याच्या माणसांनी परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली. व्यापाऱ्याला समजलं की हीच ती स्त्री आहे जी पतिव्रता आहे आणि हीच स्त्री माझं जहाज पुन्हा चालवू शकते. संध्याकाळी पुन्हा त्या व्यापाऱ्याने त्याची माणसे यशोमतीच्या घरी पाठवली. तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याला निमंत्रण स्वीकार केलं. जेव्हा व्यापाऱ्याने राणीला सांगितलं की तुम्ही जहाजाला स्पर्श करा ज्यामुळे आमचं जहाज चालू शकेल, तेव्हा राणीने पतीची अनुमती घेऊन जहाजाला स्पर्श केला. राणी यशोमतीचा स्पर्श होताच जहाज चालू लागलं. हे पाहून व्यापाऱ्याच्या मनामध्ये पाप निर्माण झालं. त्याने विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेतलं तर माझा खूपच फायदा होईल. ही स्त्री खूपच सुंदर आहे आणि जर माझं जहाज पुढे अडकलं तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हा तिथून पळ काढू शकतो. असा विचार व्यापाऱ्याने यशोमतीला त्याच्या जहाजामध्ये ओढलं आणि जहाज घेऊन तिथून निघून गेला. हर्षवर्धन फक्त ओरडत होता, परंतु तेवढ्यात ते जहाज खूप दूरवर गेलं होतं. राणी यशोमती अत्यंत सुंदर होती. तिला पाहून व्यापाऱ्याच्या मनामध्ये पाप जागृत झालं. तो तिला त्याची पत्नी बनवू इच्छित होता. राणी यशोमतीने व्यापाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिला तिच्या पतिव्रता धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावर कोडं येऊ दे. राणी यशोमतीची प्रार्थना सूर्यदेवाने ऐकली. त्याच वेळेला राणी यशोमतीच्या शरीरावर कोडं फुटलं आणि अचानकच राणी यशोमती कुरूप दिसू लागली. तिचा तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ जात नव्हता, परंतु तो राणीला त्याच्यासोबत ठेवायचा. इकडे राजा रडत रडत नदी किनाऱ्यावर माघारी चालला होता. राजाला अशी आशा होती की पुन्हा जर जहाज त्याच मार्गाने आले
तर तो त्याच्या पत्नीला सोडवू शकेल. परंतु राजाला ते जहाज पुन्हा दिसलंच नाही. त्यानंतर राजा त्याच नदीकिनारी साधूंच्या आश्रमामध्ये राहू लागला. आता राजा तिथे साधू लोकांची सेवा करू लागला होता. साधूंच्या गायी चारण्याचं काम तो करू लागला होता आणि गायीच्या शेणापासून तो गौरी बनवू लागला होता. परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या गौरी सोन्याच्या बनायच्या. अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा जमा झाल्या. एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याचं जहाज त्याच नदीवर आलं. राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं. राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं, जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन गेला तर या सोन्याच्या विटा त्या व्यापाऱ्याला दे. त्या व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं, पण सोन्याच्या विटांच्या लालसेमुळे व्यापाऱ्याने राजाला त्याच्या जहाजामध्ये घेतले. सर्व विटासुद्धा जहाजामध्ये भरून घेतल्या. जेव्हा जहाज पुढे चालू लागलं तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकलून दिलं. राजाच्या ओरडण्याचा आवाज राणीने ऐकला आणि तिने ताबडतोब एक मोठं लाकूड पाण्यामध्ये फेकून दिलं. त्या लाकडाच्या आधारावर राजा एका पुलापर्यंत पोहोचला, जिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजाकडून टोल वसूल केला जात होता. राजाला तिथे लोकांनी बाहेर काढलं. तिथे लोकांनी राजाला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? तेव्हा राजाने सांगितलं की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे. त्याच्यात सर्व काही लुटलं गेलं आहे. त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही. तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजाजवळ घेऊन गेले. हर्षवर्धन राजाने तेथील राजाजवळ नोकरी मागितली. राजाने राजा हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एका माळ्याचं काम दिलं. दर्शक मित्रांनो, त्या राजाची एक पुत्री होती. तिच्यासाठी नित्यनियमाने सुंदर फुलांचा गजरा एक माळीण घेऊन यायची. एके दिवशी राजकुमारीने माळणीला विचारलं की हल्ली गजरे कोण बनवत असतो? खूपच सुंदर गजरे असतात. माळिनीने राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे जो खूप सुंदर गजरे बनवतो. राजकुमारीने त्या नोकराला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा तिने राजा हर्षवर्धनला पाहिलं तेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाली आणि राजासोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला. तिला राजाने खूप नकार दिला, परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजलं तेव्हा त्याने नाईलाजाने दोघांचे लग्न लावून दिलं आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं. हळूहळू वेळ पुढे सरकू लागला. काही दिवस असेच निघून गेले. तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारीला म्हणाला, असं नुसतं बसून राहणं मला आवडत नाही. तू तुझ्या वडिलांना सांग की मला जहाजाचा टोल वसूल करण्याचा करार मिळवून दे. राजकुमारीने जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितलं तेव्हा राजासुद्धा म्हणाला की ठीक आहे. आता हर्षवर्धन येणाऱ्या जहाजाकडून टोल वसूल करायचा. अशा प्रकारे जेव्हा 7 वर्ष निघून गेले, शनिदेवाचा प्रभार जेव्हा संपायला आला तेव्हा व्यापाऱ्याचं जहाज तिथेच आलं. तेव्हा हर्षवर्धन याने ते जहाज थांबवलं. व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला. तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोहोचला. राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारलं की त्याने व्यापाऱ्याचं जहाज का जाऊ दिलं नाही तेव्हा हर्षवर्धनने सांगितलं, महाराज, या व्यापाऱ्याने माझ्या सोन्याच्या विटा घेतल्या आहेत. हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही. राजा म्हणाला, तुझ्याकडे काय पुरावा आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत त्या तुझ्या आहेत? जेव्हा हर्षवर्धन म्हणाला, महाराज, तुम्ही त्याला दरबारात सर्वांसमोर बोलवा. या विटा एका बाजूने जोडल्या गेलेल्या आहेत. जर तो व्यापारी त्या विटा खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या, आणि जर तो विटा खोलू शकला नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेल. व्यापाऱ्याने त्या सर्व विटा दरबारात घेऊन आला. राजा त्या व्यापाऱ्याला म्हणाला, जर या विटा तुझ्या असतील तर तू या विटा उघडून दाखव, आणि जर तू या विटा उघडू शकला नाहीस तर तुझ्याकडून त्या विटा घेण्यात येतील. दर्शक मित्रांनो, तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्याकडून एक सुद्धा वीट उघडली गेली नाही. शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली तेव्हा राजाचे जावई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्यांनी काही क्षणातच ती वीट उघडून दाखवली. तेव्हा राजाने विचारलं की तू कोण आहेस? तेव्हा राजा हर्षवर्धनने सर्व कथा सांगितली की महाराज, मी आणि माझी पत्नी यशोमती आम्हा दोघांना या व्यापाऱ्याने फसवलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमतीला याने माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे. कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या. दर्शक मित्रांनो, राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमतीला आणण्यास सांगितले आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावण्यास सांगितली. राणी पुन्हा पुन्हा सूर्यदेवासमोर प्रार्थना केली की माझं पूर्वीचं रूप मला परत करावं. दर्शक मित्रांनो, भगवान सूर्यदेवाच्या कृपेने राणी पुन्हा सुंदर झाली. राजाने आदर्शपूर्वक हर्षवर्धन राजाला
खूप मोठ्या प्रमाणात धनदौलत देऊन त्याचा निरोप घेतला. राजा पुन्हा राज्यात परत आला आणि पुन्हा राज्य सिंहासनावर विराजमान झाला. एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथे प्रकट झाले. शनिदेवाने राजा हर्षवर्धनला म्हटलं, राजा आम्हा दोघांची स्पर्धा तर एक निमित्त होते. आम्ही तुमच्या सत्याची परीक्षा घेऊ इच्छित होतो. आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते लोक आहेत ज्यांचा नाश कधीच होत नाही. नंबर 1, विपत्तीमध्ये सुद्धा जो धर्माचा आणि सत्याचा त्याग करत नाही त्याचा कधीच नाश होत नाही. कठीण प्रसंगात देवता सुद्धा त्याची मदत करतात. नंबर 2, गरिबी आल्यावर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही, पापी मार्गाने जो धन कमवत नाही, अशा व्यक्ती देवताचा सदैव कृपापात्र ठरतो. मी त्याचा कधीच वाईट करत नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. नंबर 3, धनसंपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्याचा अभिमान, त्याचा गर्व करत नाही, गुरुजनांचा, दीनदुबळ्यांचा जो अपमान करत नाही, मी त्याचं कधीच वाईट करत नाही. मी नेहमीच त्याची मदत करत असतो. माझ्या कृपेने लोक क्षणातच धनवान बनतात आणि क्षणातच कंगालसुद्धा बनतात. त्यानंतर शनिदेवाच्या राजाला आशीर्वाद दिला की तुझं राज्य आता संपन्न होऊन जाईल. धनधान्याची, दौलतीची तुझ्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल. तुझी प्रजा नेहमी आनंदात असेल आणि कधीच दुःख दारिद्र्यात तुझं राज्यावर येणार नाही. राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तेथून निघून जातात. शनिदेवाला तेल का अर्पण करतात तर ही कथा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. तसेच कमेंटमध्ये ओम शनिदेवाय जरूर लिहा. पुराणानुसार शनिदेवाला तेल अर्पण करण्याचं काय महत्त्व आहे? शनिदेवाला तेल का अर्पण केलं जातं, तसेच या तेलात आपला चेहरा का पाहिला जातो, तर ही कथा आपण बघूया. शनिदेव यांना तेल अर्पण करण्याविषयी 2 कथा प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार शनिदेव आपल्या शक्ती आणि सामर्थ्यामुळे खूपच अहंकार त्यांना झाला होता. त्या काळात रामभक्त बजरंगबलीच्या पराक्रमाची आणि शक्तीची सर्वत्र चर्चा होती. शनिदेव यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते हनुमानासोबत लढायला निघाले. तिथे त्यांनी पाहिलं की हनुमानजी एकांतात श्रीरामाच्या भक्तीमध्ये रमलेले होते. शनिदेवानी हनुमानाला युद्धाचे आव्हान दिले. हनुमानजी यांनी स्पष्ट केले होते की आता आपल्या भगवान श्रीरामांचे ध्यान ते करत आहे. हनुमानजींनी शनिदेव यांना जाण्यास सांगितले, पण शनिदेव त्यांना युद्धासाठी आव्हान देत राहिले आणि हनुमानजींनी समजून सांगितल्यावरतीही ते समजलेच नाही. शनिदेव युद्धावरती ठाम राहिले. तेव्हा हनुमानजींनी पुन्हा सांगितले की माझ्या रामसेतूच्या परिक्रमेची वेळ झाली आहे, कृपया इथून जा. शनिदेव तरीही ऐकले नाहीत. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवाला आपल्या शिपटीला गुंडाळले आणि रामसेतूची परिक्रमा सुरू केली. शनिदेवाचं संपूर्ण शरीर जमीन आणि मार्गातील खडकांमध्ये घर्षण होऊन जखमी झाले. त्यांच्या शरीरातून रक्त येऊ लागले आणि त्यांना खूप त्रास होऊ लागला. तेव्हा शनिदेवाने हनुमानजींची माफी मागितली आणि सांगितले की माझ्या उदंडतेचा परिणाम मला मिळाला आहे, कृपया मला मुक्त करा. तेव्हा हनुमानजी म्हणाले, जर तू माझ्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम न होण्याचे वचन दिले तरच मी तुम्हाला मुक्त करू शकतो. तेव्हा शनिदेव म्हणाले की माझा तुमच्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवाला मुक्त केले आणि त्यांच्या जखमी शरीरावर तेल लावले, ज्यामुळे शनिदेवांना दिलासा मिळाला. तेव्हा शनिदेव म्हणाले की जे लोक मला तेल अर्पण करतील त्यांचे आयुष्य समृद्ध होईल आणि त्यांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. आणि तेव्हापासून शनिदेव यांना तेल अर्पण करण्याची ही परंपरा सुरू झाली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार एकदा रावणाने सर्व ग्रहांना स्वतःच्या हिशोबाने राशीत बसवले, पण शनिदेवाने रावणाची आज्ञा पाळण्यास नकार दिला, म्हणून रावणाने त्याला उलटं अटकवलं. यानंतर हनुमानजी लंकेला पोहोचले. तेव्हा रावणाने हनुमानजींच्या शिपटीला आग लावली. हनुमानजीने उड्डाण केले आणि संपूर्ण लंका जाळून टाकली. आगीनंतर सर्व बंदिस्त ग्रह पळून गेले, पण उलटे लटकल्याने शनिदेवाची सुटका होऊ शकली नाही. शनिदेवाच्या अंगावर खूप वेदना होत होत्या. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवाला तेल लावले, ज्याने शनिदेवाच्या वेदना कमी झाल्या. यानंतर शनिदेव म्हणाले की आजपासून मला तेल देणाऱ्या सर्व लोकांची वेदना मी घेईन. त्यानंतर शनिदेव यांना तेल अर्पण करण्यात आले. शनिदेवांना तेल अर्पण करताना त्या तेलात आपला चेहरा पाहिल्याने शनिदोषातून मुक्तता मिळते आणि समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.